हे आपला मनी प्लांट आहे। छान असा मस्त असा छान वरती चाललेला आहे। सुंदर असा दिसतो। हे आपला पानाचा वेल आहे। छान आलेला आहे। ग्रोथ छान झालेली आहे आपल्या पानाच्या वेलाची। मस्त पानाचा आकार तर एवढा छान असा मोठा आहे। सुंदर एवढं मोठा असं पान आहे। किती सुंदर पानं आहे आपल्या पानाचा वेल असा मस्त छान असा वरती चाललेला आहे। छान असं दिसतं आपलं पानाचं झाड। त्याला कुंडीमध्ये लावलेलं आहे। हे आपण बॉटल मध्ये मनी प्लांट लावलेला आहे। त्याची पण ग्रोथ छान चालू आहे। हे आहे स्पायडर प्लांट। छान आलेला आहे। स्पायडर काय म्हणतात त्याला, स्पायडर प्लांट छान आहे। कुंडीमध्ये आहे आपल्या। हे आपण त्याचे छोटे छोटे रोप काढून आपण एक कुंडीमध्ये लावून घेतलेलं आहे। त्याची पण छान ग्रोथ चालू आहे। इथं आपण पानाची वेलाची कटिंग लावलेली आहे। ते पण छान आलेली आहे आपली कटिंग। मस्त सुंदर आहे। त्याला आपण कॅरी बॅग मध्ये लावलेलं आहे। हे आपण चिमण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे। तर गहू ठेवलेले आहेत। हे आहे आपलं तुळशी वृंदावन। तुळशी वृंदावन मध्ये तुळस आपली छान आलेली आहे। ही आपली पाण्याची टाकी आहे। त्याच्यामध्ये लिक्विड फर्टिलायझर तयार करण्यासाठी आपण हे टाकीचा वापर करणार आहे। ही आपली प्यायच्या पाण्याची टाकी आहे। त्याच्यात आपण लिक्विड फर्टिलायझर झाडांसाठी तयार करून घेणार आहे याच्यामध्ये। चला मग आपण लिक्विड फर्टिलायझर तयार करूया। आपण या बरण्यांमध्ये भरून ठेवलेलं सगळं किचन वेस्ट आपण आता या टाकीमध्ये ओतून घेतलेला आहे। हे असं आपण किचन वेस्ट निघालेलं आपण हे बरण्या भरून ठेवलेल्या होत्या। आता आपण हे टाकीमध्ये आपण टाकून ठेवलेलं आहे। आता हे पण आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया। हे आता आपली टाकी फुल गच्च भरलेली आहे किचन वेस्ट टाकून। आता आपण हे टाकी आपण फुल भरून घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपण दुसरं साहित्य टाकणार आहे। लिक्विड फर्टिलायझर तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे लिंबोळी खत, हे घेतलेलं आहे बेसन, हे आहे ज्वारीचं पीठ, इथे घेतलेले हळद, लिंबोळी खत घेतलेलं आहे जे आपण किचन वेस्ट घेतलेला आहे त्याच्यापासून झाडांना फंगस लागू नये म्हणून आपण हळद आणि लिंबोळी खत हे घेतलेलं आहे झाडांना फंगस लागू नये म्हणून। आता आपण हे सगळं याच्यामध्ये टाकीमध्ये ह्याच्यावर टाकून घेणार आहे। टाकून आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण हे मिक्स करून घेणार आहे। लिक्विड फर्टिलायझर आपण याच्यापासून तयार करून घेणार आहे। झाडांसाठी आपल्या हे चांगलं असतं, पौष्टिक आहे, त्याच्यामुळं आपण हे लिक्विड फर्टिलायझर तयार करतोय आपण हे। आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया। किचन वेस्ट आणि आपण हे सगळं घेतलेलं आहे मिक्सर, ते आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपण लाकडाच्या मदतीनं हे सगळं आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं। तर ह्याला आपण 2-4 दिवस ठेवणार आहे भिजत। चांगलं भिजल्यानंतर मग हे आपण झाडांसाठी घालणार आहे। हे आता लिक्विड फर्टिलायझर आपण तयार करतोय झाडांसाठी घालण्यासाठी। तर हे आपण सगळं तयार करून ठेवलेलं आहे। हे आपण नंतर आपल्याला जेव्हा झाडांना घालू वाटेल तेव्हा आपण ह्याच्यातलं घ्यायचं। यात शेणखत आहे, हे आपण गवऱ्या टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये।
आधी आपण लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे टाकलेलं आहे. ह्याच्यात सगळं आहे किचन वेस्टमधलं, आणि आपण सगळं लिंबोळी खत टाकलेलं आहे, बेसन टाकलेलं आहे, ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. ते चांगलं भिजल्याच्या नंतर हे झाडांना छान फायदा होतो. त्याच्यामुळं आपण आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून आपलं झालेलं आहे. त्याला आपण याला झाकण ठेवून देऊया. याला 2-3 दिवसासाठी भिजत आपण ठेवून दिलेला आहे. आता झाकण लावून छान आता आपलं हे 2-3 दिवसांनी यूज करू शकतो आपण. तर आपण याला झाकण लावून ठेवलेलं आहे. पण याच्यामध्ये ठेवलेलं आहे शेणखत. आपण शेणखत तयार होण्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण गवऱ्या भिजत टाकलेल्या आहे. त्याचा आपला झाडांना खत तयार होतो. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये गवऱ्या टाकून ठेवलेल्या आहेत. गवऱ्या याच्यामध्ये पार विगरलेल्या आहेत. याच्यामध्ये पाणी टाकून आपण याचा खत तयार झालेला हे आपण झाडांना देऊ शकतो. छान असं आपलं खत तयार झालेलं आहे. हे आपण लाकडाने असं हलवून घ्यायचं, म्हणजे छान आपला खत तयार होतो. याच्यामध्ये आपण गवऱ्या टाकून ठेवलेल्या आहेत. गवऱ्या पूर्ण विगरलेल्या आहेत आपल्या. आता आपण ह्याला झाकण लावून ठेवूया. तर ह्याला आपण झाकण लावून ठेवून दिलेलं आहे. तर आपलं डाळिंबाचं झाड आहे. हे डाळिंबाच्या झाडाला अशा फुलं भरपूर आलेले आहेत. आता पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला येतोय की नाही काय माहित. पावसाचे थेंब पडायला लागलेत. हे आपलं गुलाबाचं झाड आहे. पांढरं गुलाबाचं झाड आहे. त्याला आपण खत देणार आहे. हे असं झाडाची माती हाताने मोकळी करून घेते, म्हणजे आपल्याला खत द्यायला येईल. त्याच्यामुळे आपल्या झाडाची माती अशी भुरभुरीत आहे. हाताने मोकळी केली तरी छान अशी मोकळी होते. कडक नाही आपल्या झाडाची माती. खत देताना आपण झाडाची माती मोकळी करायची, म्हणजे झाडाला छान असा खत पोचतो. मस्त आपण माती आता झाडाची साईडला अशी करून घेतलेली आहे. अशी साईडला करून तर आपण झाडाला खत देण्यासाठी हे आपण खत घेतलेले. ही मोहरीची पेंड आहे, चहा पावडर आहे. हे आपण झाडाला देऊन घेणार आहे. असं घालायची चहा पावडर अशी साईडनी टाकून द्यायची. 1 चमचा सॉल्ट आहे. हे साईडने असं घालून त्याच्यावरती अशी माती पसरून द्यायची, म्हणजे वरती आपला खत दिसत नाही आणि झाडांसाठी चांगलं असतं खत झाकून ठेवलेला. त्याच्यामुळे असं आपण घालून दोन्ही बाजूनी खत आपण देऊन घेतलेला आहे. तर ही माती आपण झाकून ठेवूया अशी. थोडंसं पाणी घालून घेऊया. पावसाळं वातावरण चालू आहे, तरी पण थोडंसं आपण खत घातल्यामुळे थोडंसं पाणी देऊन घेतलंय. आपण पाणी देऊन घेतलेलं आहे खत घालून. हे आपले पर्सलेटची फुले गुलाबी, पिंक गुलाबी आहे. किती सुंदर असे दिसत आहेत. मस्त छान आलेले आहेत. पर्सलेटची फुले छान पिंक कलर आहे. छान वाटतो पिंक कलर.
हे आपल्याकडं टमाट्याचं झाड आहे छोटंसं, त्याला टमाटे लागायला चालू झालेले आहेत. कॅरी बॅग मध्ये आहे, छोटंसंच आहे. तर आपलं जास्वंदाचं झाड आहे, छान असं आलेलं आहे. जास्वंदाच्या झाडाला कळ्या अशा भरपूर आहेत. आता पाऊस चांगलाच मोठा येतोय, त्याच्यामुळं व्हिडिओ काढता येत नाहीये. चला आता आपण याला झाडाला घालून खाली जाऊया. पावसाचं वातावरण खूप आहे, त्याच्यामुळं हे राहिलेला खात आपला या झाडाला देऊन घेऊया. म्हणजे काय, पण झाडाला घालायला आणलेला खत झाडाला देऊन घेऊया. हे जास्वंदाचं झाड आहे, छान मोठं झाड आहे. तर आपण हे आपला खत देऊन घेतलेला आहे. खत देऊन आपण याला पण थोडंसं पाणी घालून घेऊ. मला वाटलं आता मोठाच पाऊस येतोय काय, पण कमी झाला. थोडासाच पडला, झिमझिम थोडेसेच पावसाची झिमझिम चालू आहे. बारीक असा ढगाळ वातावरण झालेलं आहे. असं वाटतंय भरपूर आता पाऊस पडतोय काय की. छान असं वातावरण तयार झाल्यामुळे रिमझिम रिमझिम बारीक पाऊस चालू आहे भरपूर असा. हे आपलं पारिजातच्या झाडामध्ये चिमणीने घरटं बनवून त्याच्यामध्ये अंडे घातलेले आहेत. तर जास्तच अंधार असल्यामुळे दिसत नाहीये. चला आता पाऊस मोठा चालू झालेला आहे. हे आहे पारिजातचं झाड, त्याच्यामध्ये चिमणीने असे घरटं बनवून त्यात मस्त असे अंडे घातलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते, असे अंडे आहेत त्याच्यामध्ये. चिमणीचं घरटं आहे पारिजातच्या झाडावरती. छान असं झेंडूची झाडं आपली सुंदर आलेली आहेत. आता मोठा पाऊस चालू झालेला आहे, त्याच्यामुळे चला आता असा मोठा सडाका आलेला आहे.